तुमचं मूल तुमचं ऐकत नाही आहे का? कितीही समजावून सांगितलं तरी ते पुन्हा तीच गोष्ट करते का? मग कदाचित समस्या मुलांमध्ये नसून आपण पालक म्हणून नकळत करत असलेल्या काही छोट्या चुका असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा 7 चुका सांगणार आहे ज्या आपण प्रेमापोटी किंवा काळजीपोटी करतो, पण त्याचा परिणाम मुलांच्या वागण्यावर होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक पालकाने लक्षात ठेवायला हवी. मुलांची सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करणं, तुझा मित्र किती छान अभ्यास करतो, तू का नाही करत, अशी तुलना आपण अनेकदा सहज करत असतो. पण प्रत्येक मुलाची क्षमता, गती आणि आवड वेगळी असते. तुलना केल्यामुळे मुलाला प्रेरणा मिळण्याऐवजी स्वतःबद्दल कमीपणा वाटू शकतो. त्याऐवजी म्हणा, कालपेक्षा आज तू काय चांगलं केलंस ते आपण बघूया. म्हणजे मुलाची तुलना दुसऱ्याशी नाही तर त्याच्या स्वतःच्या प्रगतीशी होईल. दुसरं, प्रत्येक गोष्टीसाठी ओरडणं. मुलाने चूक केली की लगेच ओरडणे, आवाज वाढवणे, सतत नको, करू नकोस असे म्हणणे. यामुळे मुलाला तुमचा मुद्दा समजण्यापेक्षा फक्त ओरडा आठवू शकतो. चूक झाली तर आधी शांत व्हा आणि मग विचारा, तुला असं का करावंसं वाटलं? मुलाचं कारण समजून घेतल्यानंतर त्याला योग्य पर्याय समजावून सांगा. तिसरी चूक म्हणजे मुलांचं बोलणं पूर्णपणे न ऐकणं. आपण मुलांना म्हणतो माझं ऐक, पण आपण त्यांचं बोलणं किती वेळा शांतपणे ऐकतो? मुलं काही सांगत असताना मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याकडे पाहून मध्येच न थांबवता त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करा. कधी मुलांना उपाय नको असतो, त्याला फक्त कोणीतरी त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं असं वाटतं. चौथी चूक म्हणजे प्रत्येक गोष्ट मुलासाठी करून देणे. मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीत मदत केली तर त्यांना स्वतः जबाबदारी घेण्याची संधी कमी मिळते. वयाला योग्य अशी छोटी कामं मुलांना करू द्या. उदाहरणार्थ, स्वतःची बॅग लावणे, वस्तू जागेवर ठेवणे, स्वतःच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवणे. यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते. 5 म्हणजे नियम बनवून ते स्वतः न पाळणे. मोबाईल कमी वापर असं मुलांना आपण सांगतो, पण त्याच वेळी आपण स्वतः मात्र सतत मोबाईलवर असतो. मुलाला आपल्या बोलण्यापेक्षा आपलं वागणं जास्त दिसतं. मुलं आपल्याकडून खूप काही शिकतात. म्हणून घरात एखादा नियम असेल तर शक्य तितका तो पालकांनीही पाळण्याचा प्रयत्न करावा. 6. मुलाच्या प्रत्येक चुकीला त्याची ओळख बनवणं. तू खूप हट्टी आहेस, तू कधीच ऐकत नाहीस, तू आळशी आहेस, अशी लेबल्स मुलांना वारंवार दिली तर तो स्वतःकडे त्याच नजरेनं पाहू लागतो. मुलाच्या व्यक्तिमत्वाला दोष देण्याऐवजी त्याच्या वर्तनाबद्दल बोला. उदाहरणार्थ, आज तू अभ्यास केला नाहीस हे योग्य, पण तू आळशी आहेस असं म्हणणं टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाला फक्त मार्क्स आणि यशावरून मोजणं हे त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व त्यावर ठरत नाही. त्याची मेहनत, प्रामाणिकपणा, इतरांना मदत करणं, एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करणं याचंही कौतुक करा. मुलाला हे जाणवणं गरजेचं आहे की मार्क्स मिळवले यापेक्षा मी कोण आहे, किती प्रयत्न करतो हेही महत्त्वाचं. पालकत्व म्हणजे केवळ मार्ग दाखवणं नाही, कधी त्यांचं बोलणं ऐकणं, कधी स्वतः चुका करू देणं, कधी प्रेमानं समजावणं, तर कधी त्यांच्या बाजूला शांतपणे उभं राहणं हा देखील पालकत्वाचाच भाग. आपलं मूल परफेक्ट असावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा त्याला एक चांगला आणि समजदार पालक मिळणं गरजेचं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या ओळखीच्या पालकापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच पॅरेंटिंग आणि चाइल्ड डेव्हलपमेंट विषयावरील उपयुक्त व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.